हे काय आहे चमचा, हे काय आहे जग किंवा मग, आणि हे काय आहे मोठी बादली. लक्षात घ्या मी काय बोलतोय ते लक्षात घ्या. आता त्यांना सांगितलं का आता हे चौघे जण चार वस्तू उचला. आता ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाला बुद्धी सारखी आहे का? बरोबर आहे. तुम्हाला जेवढी बुद्धी आहे त्याच्यापेक्षा 50 पटीने मला कमी असेल. बरोबर आहे, कारण तुम्ही जास्त पावसाळे काढले ना, मला अजून काढायची बाकी आहे. बर, मग आता माझ्या समोर चार माणसं या, तुम्ही दोघे जण या आणि तुम्ही दोघी जण या, दोघी किंवा तुम्ही दोघी जण या, या इकडे या. आल्या दोघी? हा, असं बघा ना, असं इकडे तोंड करा आई. ओके. आता या चार वस्तू तुम्हाला उचलायचे. इकडे या पुन्हा बघा, तुम्हाला मला चेहरा दाखवण्यासाठी केलं होतं. आता प्रत्येकाची बुद्धी काय आहे? वेगळी आहे. बरोबर आहे. आता तुम्ही चार वस्तू उचला, फक्त हात लावा ना, त्यांना दाखवा. यांनी चमचा उचललेला आहे. ओके, त्यांनी काय केलंय? ग्लास. दाखवा तुम्ही काय उचललंय. यांनी काय उचललंय? यांनी बादली उचललंय. बाबाने यांनी काय उचललंय? यांनी मग उचललंय, आणि यांनी ग्लास उचललाय, आणि यांनी चमचा उचललाय. चला काय माहिती आहे एवढा? याच्यासाठी जोरात टॅपिंग करा. आता बुद्धी कोणाची लागली? त्यांची. प्रत्येकाची बुद्धी लागलेली आहे, मी सांगतोय लक्षात घ्या. चमचा उचललाय, मग किंवा जग उचललाय, आणि यांनी ग्लास उचललाय, आणि यांनी बादली उचलली. प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे झाले. आता त्या मित्राने किंवा मीच असं समजा, तर मग मी यांना सांगितलं आता तुम्ही पावसामध्ये पुन्हा जा आणि आपापल्या ज्यांनी ज्यांनी जे चॉईस केलेलं आहे ते काय करा, तुम्ही भरून घेऊन या. आता लवकर कोणाचं भरेल? चमचा. तुम्ही चमचा नाही, बरोबर आहे. म्हणजे यांचं लवकर भरेल. मग यांनी काय केलं? आले, चमचा भरला, आले भरला. ओके, बर. आता त्याच्यानंतर मग कोण येईल? ग्लास वाला येईल. ग्लास वाला कोण येईल? याच्यानंतर हे ग्लास वाले आले. बरोबर आहे. अरे वा, छान आहे, लवकर आले. मग त्याच्यानंतर कोण आला? मग वाला काका मग घेऊन आले. म्हणजे यांचं 100% ना, यांचं काय होणार? पाऊस पडतोय आणि मग यांचा हा जो मग आहे तो 3 नंबरलाच भरणार आहे, आणि सर्वात शेवटी काय भरणार आहे? बादली. खूप वेळ यांनी इकडे वेट केलं, आणि बादली भरायला साहजिकच आहे, वेळ लागला. जेव्हा ती काठेवर बादली भरली तेव्हा मग या आई आल्या की ही घ्या आता बादली. बरं, याच्यामध्ये कोण जिंकलं? चमचा जिंकला. मी बोलतो चमचा हरला. लक्षात घ्या, मी बोलतोय चमचा हरला. माझं मत असं आहे की बादली जिंकली. बरं, कशी बादली जिंकली आणि कसा चमचा हरला? लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल, मी काय बोलतो ते 2 दिवस अभ्यास केला आणि परीक्षेला गेला, सक्सेस होईल? त्याला वर्षभर अभ्यास करावा लागेल. 2 दिवस कुठे काही उठाठेवी केली आणि बोलतो की करोडपती होणार आहे, होईल? नाही होणार. 2 दिवस थेरपीला आला आणि बोलतो माझ्या मणक्याचा गॅप बरा झाला पाहिजे. आपल्या बाबाची काय इथे काय टिपा आहे? हा, बरोबर. 2 दिवसामध्ये आपलं काहीच होणार नाही.
म्हणजे थेरपी आपण 2 दिवस घेतली, म्हणजे याचा चमचा भरला, 2 दिवस आपण थेरपी घेतली तर आपल्याला फायदा मिळेल की नाही मिळणार? आणि जरी मिळाला, थोडा फायदा मिळाला, तर तो किती दिवस टिकून राहील? माणूस काय बोलतो की 2 दिवस मी थेरपी घेतली, मला बरं वाटलं, मी सोडून दिली, मला पुन्हा तसंच वाटायला लागलंय. लक्षात आलं? या मगवाल्याने महिनाभर थेरपी घेतली आणि त्याचा आजार जो आहे तो आजार समजा बरा झाला आणि पुढे जाऊन त्याला खूप वर्षानंतर त्या आजाराचा काही त्रास झाला नाही. एक 2-4 वर्षानंतर त्याला त्रास व्हायला थोडीशी सुरुवात झाली, कारण त्याने थेरपी सोडलेली. आणि हा जो माणूस आहे याने समजा 6 महिने थेरपी घेतली असेल आणि त्याच्यानंतर त्याने थेरपी सोडली, आजार 100% बरा झाला, परंतु काही वर्षानंतर पुन्हा तो आजार त्यांना येण्याची शक्यता असू शकते. मग हा जो बादली जी बनलेली आहे, खूप वेळ थेरपी घेतली, म्हणजे अगदी 4-5 वर्षे थेरपी घेतली, असं जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला 120 वर्ष आयुष्य आपल्याला निर्वाह भेटत सुद्धा येणार नाही. म्हणून ही थेरपी आपल्याला जास्तीत जास्त वेळ, म्हणजे यांनी ती मेहनत घेतली, उभं राहिलं पाण्यामध्ये, आताच भरते, बघत भरते, आताच भरते, पण बादली भरल्यानंतर पुढचं आयुष्य जे आहे ते आयुष्य जर आपल्याला सुखात काढायचं असेल तर आपण जास्तीत जास्त आपल्याला थेरपी या शरीराला भेटली पाहिजे. एकही आजार, मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, जर कोणाला बीपी, डायबिटीज, मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, हृदयाचे आजार, डोक्याचे आजार, केसांचे आजार जर आपल्याला कुणालाच जर नको पाहिजे असतील आणि 120 वर्षे नाही, 120 वर्षे, 100 वर्षे पकडा, 100 वर्षे जर असं जर सुखात आणि समाधानाने जर आपल्याला जगायचं असेल ना, तर आपल्याला ही थेरपीची कास आपल्याला सोडता कामा नये. लक्षात आलं? जोपर्यंत काशेवर गोचिड असतं, कळतं का मी काय बोलतो ते? त्याची मजा असते, रक्त पेचत असतं ते, बरोबर? आणि कास जेव्हा तो गोचिड जेव्हा सोडतो तेव्हा काय होतं?